महाड MIDC मधील इंडो अमायन्स कंपनीत विषारी गॅस गळती प्रकरणी गॅस बाधितांचा आकडा वाढला. या गॅस गळती एकूण 60 जण बाधित तर दोघांचा मृत्यू. महाड MIDCतील इंडो अमायन्स कंपनीत शनिवारी संध्याकाळी गॅस गळती झाली होती. हायड्रोक्लोराईड ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची ही गळती असून यामुळे कंपनीतील कामगार आणि मुख्य रस्त्यावरून जाणारे अशा 8 जणांना गॅसची लागण झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र यात आता गॅस लागून जखमी झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कालपर्यंत एकूण 5 जणांचा समावेश होता. यात 1 जण मृत्युमुखी पडला असल्याचे समोर आले होते. मात्र आता इंडो अमायन्स कंपनीतील विषारी वायू गळती प्रकरणी रुग्णाच्या संख्येत वाढ होऊन एकूण 60 वर गेली आहे. तर इंडो अमायन्स या कारखान्याच्या बाजूला असलेल्या विनंती या कारखान्यातील एकूण 55 जणांना या गॅस गळतीची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. दोन्ही कारखाने मिळून एकूण 60 जणांना बाधा झाली असून उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ही गॅस गळती कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेत मधुसूदन गोडबर्डे शिप इन्चार्ज आणि प्लांट मॅनेजर विकास अपोस्कर या दोघांविरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.